मस्ती करत होतो तेव्हा रमाबाईंनी आल्या आणि म्हणाल्या आता मस्ती पुरे, जेवण तयार आहे, जेवून घ्या आणि जो कोणी हात पाय धुवून जेवायला येणार नाही त्याला जेवण मिळणार नाही. ऐकून बाबा रागावला आणि दंगा करताना बाबाने रमाबाईनीला ढकलले आणि म्हणून ती जिन्यावरून पडली. असे झाले तर दादा, आपले नाव कळले तर आपल्याला मार बसेल म्हणून तो घाबरून पळून गेला. पण रमाबाईनीने बाबाचे नाव सांगितलेच नाही, आपणून पडलो असे सांगितले. दादा रमाबाईनी किती चांगले आहेत, पण बाबा मात्र. खरे आहे, पण रमा त्याच्या द्वाडपणास नेहमीच पाठीशी घालणे चांगले नाही. अशाने त्याच्यावर धाक तर राहावयाचा नाहीच, पण आपले वागणे चुकीचे आहे हेही त्यास उमजावयाचे नाही. चुकांवर पांघरून घालणे हीच एक मोठी चूक असते. पांडोबा. आजी. अरे तो बाबा कुठे आहे? पाने वाढून ठेवलेत म्हणा. जा जा शोधून आण जा त्याला. आजी. थांब पांडू. कोणीही कुठेही जावयाची गरज नाही. त्याची चूक आहे ती त्याला उमजेल आणि तो बरोबर परत येईल. आणि जेवणावरूनही कोणी उठावयाची गरज नाही. आबा, डोळे पुस आणि जेवून घे बरे. बाळंबाजी. दादा नाही जात जेवण मला. दादा, मला बाबाची खूप आठवण येते. आबा भाऊजी, हे बघा, रडू नका तुम्ही, येतील ते. आणि तुम्ही आधी जेवा बघू. भूक लागली असेल ना तुम्हाला, आणि तुम्हाला जेवावयासच लागेल. नाही, रमाबाईनी नाही जात जेवण. आबा भाऊजी, असे करून कसे चालेल? बरं, मीच भरवते तुम्हास. चांदण्याचा हुल होती, हे घ्या. ओवळा पाऊली, माप मी ओलांडले. आणि आबा भाऊजी, माझी आई म्हणते की असे भरल्या ताटावर रडू नये. आणि तुम्ही अजिबात काळजी करू नका, सापडतील बाबा भाऊजी. हे घ्या. घ्या. अहो, घ्यावे. काय आणलेच? काढा घ्यायची वेळ झाली. काढा? काढा म्हणजे कडूचार. घ्या, बरे वाटेल. कसे वाटते आहे आता? बराच आराम पडलेला आहे. द्या, पाय दाबून देते. असू दे गो, असू दे, राहू दे. काढ्याचा पुष्कळ फायदा झाला म्हणायचा. काय
गाड्याचा झाला, पण त्याहीपेक्षा जास्त फायदा आमच्या कोल्हापूरच्या हवेचा झाला. अरे आमच्या कोल्हापूरची हवाच अशी आहे की ती पिऊन माणूस अर्धा अधिक बरा होतो. इथे आले म्हणजे कसे असे प्रसन्न समाधानी वाटते नाही. खरंच आता आपल्या पुण्यात सतत गडबड घाई गोंधळ. हे मात्र अगदी खरे बोललात. पण या वेळेस मात्र मनास हुरहुर लागून राहिले. बेचैन वाटते आहे. लांबच्या प्रवासाचे बोलावणे आले आहे असे वाटते आहे. हो हे हे काय अभद्र बोलताय तुम्ही. माझी शपथ आहे तुम्हास, पुन्हा असे काही बोललात तर. हो घाबरू नका, एवढ्यात काही जात नाही आम्ही. फक्त पुण्यास मात्र जायची ओढ लागून राहिली आहे. हो आपण ज्या कामासाठी इतकी दगदग करून इथपर्यंत आलात ते काम तरी पूर्ण व्हावयास हवे ना. ते झाले. मोरोबाने संध्याकाळी सर्वांसमोर हिशोब ठेवले आणि आम्हाला ते समजले. पण आपण नीट समजावून घेतलेत ना. नाही म्हणजे मोरोबा माझे बंधू असले तरी सुद्धा व्यवहार मात्र चोखच हवा. 400 रुपये आहेत. बरोबर आहेत ना. हो पण भाऊसाहेबांनी हिस्सा विचारला तर. नाही म्हणजे तुम्ही मालकीनबाईंचे सक्के भाऊ. उद्या काय झालं तर मालक तुम्हाला पाठीशी घालतील. समजा शिकेल तर माझ्या अंगावर. हे बघ, फायद्याच्या भागीदारीत कुठलाही मनुष्य कधी दगाबाजी करत नाही. लक्षात ठेव. होय होय चल निघ आता. होय. तू काय धुरकावून बघतेस? हे पैसे नेहमीच्या गुप्त ठिकाणी ठेव. माझ्या बहिणीला यातलं एक अक्षर देखील कळलं तर इकडचं तोंड तिकडे करेन. बरं का, आपण असे करू, उद्याच पुण्यास प्रयाण करू. अहो पण तुमच्या बंधुराजांसकट. काय. हो, मोरोबा आणि आईलीला घेऊनच पुण्यात जाऊ. तिथे बाळंपटजी आहेत, माधव आहे, त्यांच्यासमोर हिशोब ठेवू. म्हणजे सगळ्यांचेच समाधान होईल. कसं आहे? खरेच नाही म्हणजे खरेच आपण मोरोबा आणि अहिल्याच न्यावे याचे. अगदी बरे होईल हो. अहिल्याची फार इच्छा होती पुण्यात जाण्याची. हे बरीच चांगले झाले. म्हणजे उत्तम मार्ग निघाला. आमची पुण्यात जाण्याची ओढ आहेच. एक काम करू, तुमच्या बंधुराजात सांगा बांधाबांध करायला घे म्हणावे. उद्याच निघू पुण्यास. आत्ता सांगते. हो. पुण्यात जावयाचे. माधवा, बाबाचा स्वभाव कसा आहे ठाऊक आहे ना तुला. हट्टी आहे पण भित्र आहे. लांब जायचं नाही तो कुठे, आसपासच असेल. तू उगाच काळजी करू नको. शिवाय नारू आणि पांडू शोधायला गेलेत ना, त्यास नक्की सापडेल. निदान भाऊसाहेब आणि माई येथे नसताना असा प्रकार घडावयास नको होता. दाखले मालक. काय झाले पांडू? नाही खावले बाबा मालक. बाबा आबा शांत हो. अरे लहान आहेस का रडावयास? कुठेही नाही जाणार तो. सापडेल. आम्ही स्वतः जाऊन त्यास शोधतो. काळजी करू नकोस. दुर्गा अक्का चल पांडू. बाळंबेटजी. अरे काळजी करू नकोस, सापडेल. दुर्गा अक्का, सुनबाई तुम्हाला सुभद्रा काकूनी बोलवलंय. बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की. मंडळी, शहाण्या माणसाची लक्षणे सांगताना माऊली सांगतात,
घरी दिसे सांकड, देहीची ही आयती रोड, परिदानी जया होड सुरतरुंशी. म्हणजे माऊली म्हणतात की ज्याच्या घरी सर्व गोष्टींची ददात आहे, वानवा आहे, शरीरही अगदी रोडावलेले आहे, परंतु दान धर्म करताना, दान देताना ज्याची स्पर्धा पैज लावून साक्षात कल्पतरुषी आहे, असा हा माणूस. निरूपणाच्या नावाखाली नुसती उधळपट्टी चाललीये. प्रसाद काय, मसाले दूध काय, आणि आम्ही जरा काही केले तर नाके मुरडतात. बघा किती छान दृष्टांत दिलेला आहे माऊलींनी. माऊली म्हणतात, जो धर्म पालनामध्ये, धर्माच्या आचरणामध्ये म्हणजेच परमेश्वरानं नेमून दिलेल्या कर्तव्यामध्ये अत्यंत मग्न असतो, दान धर्माच्या वेळेला ज्याचा हात सढळ असतो, अध्यात्म चर्चेमध्ये अत्यंत चतुरपणे बोलतो, परंतु जीवन व्यवहारात मात्र, जगातल्या व्यवहारांमध्ये मात्र तो वेडा गणला जातो, अशा माणसासच खरा शहाणा समजावे. हा शहाणपणा अंतरामध्ये जागृत होत असताना निश्चितच वेदनामय असतो, परंतु जेव्हा तो शहाणपणा जागृत होतो तेव्हा मात्र दुःखाचे निवारण होते, सुखच सुख असते. आणि असा शहाणपणा आपणा सर्वांच्या अंतरी यावा, आपल्या सर्वांच्या ठाई जागावा आणि त्यानं आपला आत्मा प्रकाशमान व्हावा, अशी विनंती आपण माऊलींच्या चरणी करूया. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. वहिनी, प्रसादाचे झाले का ते बघून घ्यायचे का? हो, चला चला. पंढरीनाथ महाराज की. सगुणे, अगं हात चालव ना चटाचटा. त्या पुरुषांच्या पंक्ती केव्हाच उठल्यात आणि ही सगळी मंडळी लागलीच त्या बाबाच्या भजनी. आम्हाला लागलाय तिथे भुका आणि हे सगळे नाचतायत त्या बाबाच्या मागे. काय बाई तरी म्हणावे, दे एक ताट मला. मी सांगते, दडून बसला असेल कुठेतरी हा मुलगा, मोठा द्वार झालाय हो. अगो त्याच्यासाठी उपाशी तापाशी बसायची काहीही गरज नाही, कळले का? काय, चला दुर्गा रमा बसा जेवायला. दे ग ताटे, पुसून झाली असतील तर. सुभद्रा काकू, तुम्ही जेवून घ्या. बाबा आल्याशिवाय माझ्या घशाखाली काही घास उतरायचा नाही. छान. काय रमाबाई, तुम्हाला अक्षत का द्यायला हवी पानावर बसायला? मी पण बाबा भाऊजी आल्यावरच जेवेन. अगो बाई, बाबा भाऊजी? अगो आतापर्यंत तर आबा बाबा म्हणत लगोरी खेळत बसायची ही पोरगी त्यांच्या बरोबर, आणि आता कशी मोठी अक्कल आली. बसा म्हणो हवे तेव्हा, मला काय करायचंय, मी आपली जेवून घेते हो. आणि काय सुनबाई, तुमचे काय, तुम्ही कोणाची वाट बघताय आता? मी जर आधी जेवून घेतले तर ते बरे दिसेल का? अगो बाई, हो का? मग इथे आमच्या तोंडाकडे कशाला बघत बसलाय? जा बाहेर जाऊन तुम्ही शोधा त्या बाबाला. जा, मी बसते इथे एकटी जेवत सुखानी. काय बाई म्हणावे या सगळ्यांना, बसलेत बाबाला शोधत. मला खात्री आहे कुठेतरी ना दडून बसलेला आहे हा मुलगा. जाऊ दे, मरू दे, मी जेवते हो. बाबा, बाबा मालक. पांडू दिसला कुठे? नाही जी, आपण पुढे शोधू, चला. बाबा मालक, बाबा मालक, बाबा, बाबा मालक, बाबा, बाबा मालक. चला चला, या धाकले मालक या. हे बघा कोणतरी येताना दिसतं, या त्यांना विचारू. अरे हे सोपाने इकडे लवकर. हा, अरे तू धाकल्या मालकांच्या लहानग्या भावाला बघितलं का? अरे नाही गया, असा गुटगुटीत बाळशेदार आहे बघ. जर भेटला ना तर त्याला वाड्यावर धाडून द्या बघ. हा, आठवणी तेवढं. चला मालक, आपण दुसरीकडे बघू. बाबा, बाबा मालक, बाबा मालक. अगदी सुरेख करतात हो अण्णा निरूपण, मन निवले अगदी. बरं वहिनी, बाहेर बुक्का लावून झाला असेल, आता प्रसाद न्यायला हवा ना? हो सरस्वती, झाले का ग दूध? हो हो, मसाले दूधच करते मी. हा काय सुका मेवा, टाकतेच आहे त्याच्यात. ते राहायचा नाही ठाव ठिकाणा, आणि उधळपट्टी मात्र बघा. उधळपट्टी नाही ही सरस्वती. सत्कर्माची आस असलेली 4 माणसं भक्तिभावाने एकत्र येतात. पुण्य आहे हे.
आणि पुण्य संचय हो हो पुण्य संचय म्हणे पुण्य संचय आलाय कप्पाळाचा पुण्य संचय जे आहे ते घालवून बसायचे आणि मग भिकाऱ्यासारखी झोळी पसरायची सगळ्यांसमोर काही नाही हो लबाडी आहे सगळी अखू इतके बेमालूमपणे बोलतेस तर कोड्यात कशाला बोलतेस काय असेल ते सरळच बोल ना कुणच घाबरते की काय मी बोलते तेवढी दिसते पण सासूबाई काय करतात ते बरीच दिसत नाही हो तुम्हाला अगो बाई आता माझ्या उमा बहिणींनी काय वावगे केले माझ्या सांगते वडलो पार्जित दागिन्यांचा डबा सासूबाईंनी चुलत सासूबाईंना दिला कोणालाही न विचारता नाही मीही या घरची सून आहे म्हंटल मला विचारलं त्या वडलो पार्जित दागिन्यांवर माझाही हक्क आहे म्हंटल मग मला न विचारता परस्पर तो दागिन्यांचा डबा सासूबाईंना का दिला विचारा ना यांना विचारा बाबा बाबा मालक बाबा बाबा मालक बाबा मालक बाजा बरं झालं भेटलं बाबा ते आमच्या बाबा मालकाला बघितलं का यांचे लहानगी भाऊ नाही कुठं दिसला तो वाड्यावर पाठवून दे बाबा हा जरा लक्ष ठेव इकडे तिकडे चला मालक चला बाबा बाबा मालक कुठे गेला असेल हा रात्र होईपर्यंत काही वाटत नव्हते पण आता रात्र झाली तरी हा आला नाही अंगी हट्टीपणा आहे त्याच्या कुठे असेल कुठे साप किरडू तर दुर्गावंश कुठे गेले असतील ओ बाबा भाऊजी मला तर खूप भीती वाटते आहे आणि त्यांना अंधाराची भीती वाटते मागे नाही का ताई सासूबाईंनी त्यांना अंधाऱ्या खोलीत कोंडून ठेवले होते आठवते ना तुम्हाला तेव्हा किती घाबरले होते ते मग आता इतक्या अंधारात कुठे गेले असतील स्वतः आणतील ना त्यांना अगं मी अंतर्ज्ञानी आहे का आणि मी कसे सांगू बाबा कुठे येते आणि दादा त्याला आणणार आहे की नाही ते आणि काय ग सारखं ते स्वतः लावलेस मागे माईंनी सुद्धा तुला बजावले होते ना की दादाला स्वतः अशी हाक मारायची नाही म्हणून म्हणे कुठे गेलेत बाबा भाऊजी मला जर माहित असते तर मीच नसते का शोधून आणले त्याला आणि तुला कशाला ग एवढी काळजी आधी स्वतः उद्योग करायचे आणि मग नंतर काळजी दाखवायची ठरलेले आहे तुझे पहिल्या रमेच्या वेळी सगळे कसे सुरळीत चालले होते हो तू आल्यापासूनच सुरू झाले आहे सगळे सारखे ज्यात त्यात पुढे पुढे करायचे आणि नंतर असले गोंधळ झाले की मुळमुळ रडत बसायचे आणि आम्ही आहोतच ना निस्तरायला दुर्गावंश ऐका ना